पीजीवर लाईट गेली होती आणि त्यामुळे खूपच गरम होत होतं. मग विचार केला टेरेसवरच मोकळ्या हवेमध्ये आज रेडी होऊया. आता मग मी जेव्हा 10वी-12वीला होती तेव्हा काजळ आणि लिपस्टिक जरी लावली तरी खूपच मेकअप केल्यासारखं वाटायचं. तुम्हालाही असं वाटायचं का? कमेंट करून नक्की सांगा. आता मग तेव्हा कुठे आलं हे सर्व? तेव्हा मग लिपस्टिकचा कलर लाईटवरून थोडा जरी गडद झाला तरी घरातले सर्व मोठे डोळे करून बघायचे. आणि मग आता बघा ना काय तो बदल. जोपर्यंत तोंडाला 4 ते 5 फेस क्रीम रगडून रगडून लावत नाही तोपर्यंत त्याला प्रोफेशनल असा मेकअप समजच जात नाही. असो, जोक सपाट. आता काळानुसार बदलणंही तितकंच महत्त्वाचं. आता मग माझं रेडी होण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्हाला जायचं होतं ऑफिस कॉलिगच्या रिसेप्शन पार्टी. आता मग रिसेप्शन म्हटलं की सर्वात कसे एकदम टकाटक छमक छल्लो बनवून येतात. मग आपण तरी कशाला मागे राहायचं. आता मग इथेही माझा पचका होत होता कारण सवय नसते ना रोज रोज मेकअप करायची, त्यामुळे काही ना काही कमी जास्त होतं. पण ठीक आहे ना, ते पार्लरमध्ये जाऊन 1000-2000 रुपये घालून भूत बनवून येण्यापेक्षा आपल्याच हाताने आपल्या तोंडाची रंगरंगोटी केलेली कधीही चांगली. चल झुट्टी. आता हे आय लायनरचं माझ्याशी काय वाकडं आहे माहित नाही. एक मोटू आणि एक पतलू असंच लागते हमेशा. आता मग जो गाऊन मी घालणार होती खरं तर तो 8 वर्षापूर्वींचा आहे. आता मग कॉन्स्टंट बारीक राहण्याचा हाच तर फायदा आहे, कधीचे कपडे कधीही येतात. आता मग तुम्ही बघू शकता की 2017 आणि 18 मध्येच मी हा गाऊन घातला होता, त्याच्यानंतर घालण्याचा योग आला. आता मग बऱ्यापैकी मेकअप तर झाला होता, पण सर्वात मोठा प्रश्न हा होता की हेअरस्टाईल तरी नक्की काय करायची. स्ट्रेटनिंग करण्याचा तर मी विचार केला होता पण तेवढा टाइम नव्हता. आणि मग सेम डेलाच हेअर वॉश केल्यामुळे केस ऑलरेडी मॅगी सारखे कर्ली झाले होते. मग विचार केला तसेच नॅचरल कर्ली ठेवून पफ काढून अशीच काहीतरी हेअरस्टाईल करूया. अगदी सिंपल पण आणि 5 मिनिटांमध्ये होईल अशीच. खरं तर आधी मला जरा टेन्शनच आलं होतं की मेकअप जरा ओव्हरच होतो की काय. फायनल लुक बघून जरा जीवात जीव आला आणि मग असंच आम्ही दोघीही मस्तपैकी नट्टापट्टा करून रिसेप्शनला जायला तयार झालो. तर आधी असं वाटत होतं की लेट होईल की काय, कारण आम्हाला तिथे पोहोचायला कमीत कमी 1 तास तरी लागणार होता. पण मग आम्ही जरा जास्तच लवकर पोहोचलो कारण आम्ही पोहोचताच तेवढ्यात समोरच न्यूली मॅरिड ग्रूम आणि ब्राईड यांची एंट्री झाली. आता मग आम्ही कशा प्रकारे रिसेप्शन मध्ये एन्जॉय केलं तुम्हाला नेक्स्ट शॉर्ट मध्ये पाहायला मिळेल. चलो तर बाय.